चला कॅमेरामॅन जरा इथे मॅन ऑफ द मॅच साठी फोकस करायचा जरा स्टेजचं. एक मिनिट बॉटल निघाला. चला आपलं मॅन ऑफ द मॅच. चला जरा कॅमेरामॅन फोकस करा. इथे आमचे रवींद्र बुबे आहे मॅन ऑफ द मॅच देतात नौशाद अन्सारी यांना. वैयक्तिक 40 धावांवरती खेळले ते खूपच सुंदर खेळ दाखवले. ह्याच्या पुढच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच होता तो विजय भंडार. त्यांनी यायचं जरा मॅन ऑफ द मॅच घ्यायला. गणेश धोडी साहेब तुम्ही जरा मंचावर मॅन ऑफ द मॅच द्यायचं. विजय भंडार मॅन ऑफ द मॅच. चला आता मात्र सामना रंगणार आहे तो वेदीवर वर्सेस एनआर फायटर. जरा सामन्याला गती द्यायची आहे. चला टोल जिंकून एनआर फायटर यांनी क्षेत्ररक्षक घेतले आहे. वेगवेगळे यांना आमंत्रण केले आहे त्यांनी फलंदाजीसाठी. चला प्रफुल्ल दास जरा तुम्ही मंडळात यायचंय. प्रफुल्ल दास 2 मिनिटासाठी. भरत यादव यांचं मंडळात स्वागत आहे. चला जरा सामन्याला गती द्यायची. चला सामना स्टार्ट होत आहे. स्ट्रायकर ते विजय, गोलंदाजा मारतो ते भूमी. पहिलाच चेंडू त्यांनी निर्धावासात टाकलाय. पहिला चेंडू बोर्ड झालाय. वेगवेगळं तुमचा 12 फोल्डर इथे नाही मिळत, तुम्ही पाठवून द्यायचा आहे. चला सामन्याला गती द्यायची जरा. आता मात्र बघूया बॉडीला स्पर्श झालाय चेंडू. लेग बायच्या रूपात 1 धाव. आता मात्र नितीन खेळून काढलाय तो पॉईंटच्या दिशेने. यश पागदरे जरा तुम्ही मंडळात यायचंय.
पुन्हा खेळून काढतो स्कोअर लेगच्या दिशेने खूपच सुंदर चौकार. चला चेंडू झाले ते 4 चेंडू, धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू मध्ये धावसंख्या खर्च केली ती 7. आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. चला आता मात्र पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 7 धावा, बिनगडी बाद. चला आता गोलंदाजी मार्गावर आले ते तुफान स्ट्राईक वर विजय. आता मात्र सरळ खेळून काढलाय. खूपच सुंदर षटकार स्ट्रेटच्या दिशेने विजयच्या बॅटिंग मधून निघालाय तो पहिला षटकार. चला सामना रंगतोय एनआर फायटर वर्सेस वैद्य 11. नक्कीच सलामीचा फलंदाज विजय भंडार, एक नावाजलेला खेळाडू. नक्कीच ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. ब्लॉक पद्धतीचा चेंडू, तुफान, एक एक्सपिरियन्स खेळाडू या आशागड परिसरातील. नक्कीच या चिकी सिंगलने धावसंख्यात वाढती धावसंख्या जाऊन पोचलाय 14 धावा. नक्कीच एक सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसतो. ज्या प्रकारे पहिला चेंडूवर षटकार आला होता, सुंदर कमबॅक, परंतु नक्कीच स्टेप आउट होऊन खेळलाय चेंडू. रनआउटचा चान्स नक्कीच क्रिएट केला, परंतु थोडीशी अचूक फेकी आणि बॅट्समन वाचतोय. नक्कीच 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोचले 15 धावा. पुढचा चेंडू घेऊन येताना तुफान, समोर आहे तो भंडार, विजय भंडार. ओहो हो हो हो, नक्कीच आता मात्र काय घडते. नक्कीच पंचांना प्रेशराईज करू नका. पंच आम्हाला डिसिजन कळवायचा आहे. डॉट चेंडू, एक चांगलं कमबॅक मी पहिलाच म्हटलं होतं. एक्सपिरियन्स आहे तुफानकडे. ज्या प्रकारे चेंडू वळवतो, लेग स्पिन साठी ओळखला जातो. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं खेळाडू आशुतोष ठाकूर. आता मात्र चेंडू नक्कीच भिरकावून दिलाय. तिकडे फिल्डर तैनात, लॉंग ऑनला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव आणि षटकाची होते समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचले ती 16 धावा, बिनगडी बाद. डीजे नक्कीच आता मात्र वैयक्तिक दुसऱ्या संघातील तिसरं षटक घेऊन येताना दिसतोय भौमिक पटेल. नक्कीच एका नावाजलेला गोलंदाज. ज्या प्रकारे आपल्या वयाची कमी असताना जे नाव कमवलंय आपल्या ऑफ कटर व लेग कटर चेंडूसाठी भौमिक. नक्कीच स्ट्राईकवर आहे विजय भंडार, जिसके हात में है तलवार. आता मात्र स्लोवर चेंडू भिरकावून दिला. चान्स नक्कीच क्रिएट केला, पण चेंडू सरळ निघून जातो फिल्डरच्या डोक्यावरनं. षटकार. डीजे
नक्कीच या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोचलंय 22 धावा. खूप सुंदर फटका विजयच्या फडीतून आला होता. नक्कीच पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्या मात्र सलग दुसरा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर तैनात निशांत वाडू. त्याची सुद्धा वैशिष्ट्य म्हणजेच मूर्ती लहान परंतु फिल्डिंग मध्ये त्याची कीर्ती खूप महान. त्याच प्रकारे एक चांगला कमबॅक चेंडू म्हणता येईल भौमिकच्या माध्यमातून. एक तेज गोलंदाज म्हणून ज्याची व्याख्या भौमिक टर्बो या नावाने प्रसिद्ध जास्तीत जास्त आशियामध्ये मिळाली. परंतु सामोरा आहे तो नितीन, एक उंच पेरोड खेळाडू. पाहूया अजूनपर्यंत शांत परंतु चेंडू कट केलाय. नक्कीच गल्लीच्या रिजन मध्ये निर्धाव चेंडूची सांगता. ईश्वर होता तिकडे तैनात. नक्कीच या दोन्ही संघाची गोष्ट केली तर पहिला संघ म्हणजेच पहिला विजेता संघ होता वैदू 11. अजूनही पॉइंट्स टेबल मध्ये खाता उघडला नाही तो एनआर फायटरनी. इकडे कुठेतरी कमबॅक करावा लागेल एनआर फायटरला, ज्या प्रकारे मागचा सामना हरला होता. या पुढचा चेंडू मात्र स्लोवर चेंडू. हो फसवा चेंडू म्हटला जाईल. किपर करणार होते थोडीशी चुकी. नक्कीच एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा होईल प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय का आता? हो. आणि इकडे काय घडते? 3 धावा परिपूर्ण. नक्कीच 22च्या स्वरूपातून येतोय 3 धाव. नक्कीच या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोचलंय 26 धावा. नक्कीच एक मोठा मासा काढायला लागतोय विजय भंडारच्या स्वरूपात. पाहूया विजयची जागा कोण सांभाळेल. तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच आपण पाहतोय आशियागड सुपर क्रिकेट लीग 2024. नक्कीच हा सामना आपण युट्यूबवर लाईव्ह पाहू शकतो ओम साई स्पोर्ट्स द्वारा. नक्कीच आमचे कॅमेरामॅनचे कौतुक केले पाहिजे. आमचे कॅमेरामॅन साहिल राऊत, आमचे डिजिटल स्कोरर सार्थक घरत आणि आमचे कम्प्युटर मॅन सुमित राऊत आणि आमचे मॅन्युअल स्कोरर प्रफुल्ल दास एक चांगलं योगदान देतोय आपल्या या क्रीडा महोत्सवला. नक्कीच ज्या प्रकारे आपण सण साजरा करतो होळी दिवाळी, त्याच प्रकारे आशियागड मधला सण म्हणजे ACCL. या पुढचा चेंडू बहुमिक. शेवटचा चेंडू. नक्कीच चेंडूची उसळी कमी होती आणि काय घडते? लेग बायच्या स्वरूपात येतोय नशिबाचा हा 1 धावा आणि त्या 1 धावानंतर षटकाची होते समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा 1 गडी बाद. डीजे आता मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. येतोय रुपेशच्या नावाचा ब्रँडेड षटकार. डीजे
नक्कीच वैयक्तिक दुसऱ्या संघातील चौथं षटक घेऊन येताना तुफान, आता मात्र स्लॉक फिट. नक्कीच चेंडू निशांच्या हातात, तोपर्यंत एक धाव परिपूर्ण. नक्कीच त्या एका धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलाय 39 धावा, एक गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन येताना तुफान, आता मात्र नक्कीच थोडस कनेक्शन मिस होत आहे. ज्या प्रकारे नितीन ओळखला जातो आपल्या फलंदाजीसाठी, आज थोडीशी कमी दिसते त्याच्या फलंदाजीमध्ये, परंतु एक धाव नक्कीच थोडीशी चुकी होते. परंतु चांगला बॅकअप, क्रिकेट आणि लाईफ मध्ये बॅकअप असणं खूप महत्वाचं असते. त्याच प्रकारे या बॅकअपने एक धाव वाचवला आणि एक धावेने परिपूर्ण होताना धावसंख्या जाऊन पोहोचलाय 40 धावा. एक सुंदर टोटलच्या मागे जाताना दिसतंय वैदू 11. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच तुफान ठाकूर पाहूया. रुपेश धोडी, ओहो हो, सुंदर चेंडू, नक्कीच ब्लॉक पद्धतीचा चेंडू, परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? तर हो, एक फ्लॅग थ्रो, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट्स रुपेशच्या आणि नितीनच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील, पाहूया. रुपेश धोडी, आता मात्र चेंडू, एक सुंदर चेंडू, नक्कीच एक धाव पूर्ण, एकच धावाने संकुष्ट मानायला लागेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 धावा, एक गडी बाद. डीजे गोलंदाजी मार्कवर येतोय तो ईश्वर भरवाड. का मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू बेरकावून दिला. चेंडू बराच काळ हवेत आणि निशांत वाढ तर चुकी करतच नाही. आपण पाहिल्या मागच्या सीझन मध्ये सुद्धा, आणि एक चांगला झेल आणि घडी होते बाद रुपेशच्या माध्यमातून. 2 दिन पहले होगी थी होली और अभी फिर से जा रहे रुपेश धोडी. चला डीजे, नक्कीच आता फलंदाजी मार्कवर येतोय एक चतुर चालाक खेळाडू म्हणजेच मुकेश दुबला. नक्कीच चतुर आणि चालाक त्याच्या नजरेनेच आपल्याला कळू शकतं. रुपेश, या पुढचा चेंडू ईश्वर नक्कीच कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. ता मात्र नक्कीच रिव्हर्स मारण्याच्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न, परंतु मिस शॉट आणि एक धावा. नक्कीच 22च्या स्वरूपाने हा एक धाव. नक्कीच फेवरेट शॉट आहे मुकेशचा, रिव्हर्सचा फटका, परंतु थोडंसं कनेक्शन लूज होत आहे. आता पाहूया नितीन, पुढचा चेंडू. आता मात्र हो हो हो, खूपच सुंदर एसटी रक्षण, आणि तिकडे काय घडतंय तर घडतंय स्टंपिंग. नितीन बॅक टू पवेलियन, लागतोय तिसरा झटका. वाईड चेंडू, नक्कीच पंचांचा निर्णय होता वाईड प्लस स्टंपिंग. नक्कीच एक धाव खात्यात, परंतु एक मोठी विकेट.
नक्कीच आता मात्र फलंदाजी मार्क वर देतोय सतीश तांडेल. नक्कीच मागच्या मॅचला दोन्ही स्टाईल मध्ये सामना नक्कीच फिनिश केला होता, परंतु आता सामन्याला पुढे घेऊन जायचं आहे. पहिला चेंडू नक्कीच आता काय घडतंय, एक सुंदर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून तिकडे पाहायला मिळतोय. आदेश धावसंख्या अजूनही रोखून राहिलेली 45 धावावर. नक्कीच एक सुंदर कमबॅक ईश्वर करताना आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू. मात्र नक्कीच स्लॉक फटका, तिकडे फिल्डर तैनात. एक धाव दुसऱ्याचा होईल का प्रयत्न तर नाही. नक्कीच मुकेश इंटरेस्टेड होता, परंतु रोखला सतीशनी आणि त्याच एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 46 धावा. नक्कीच मुकेश, मी पहिलाच म्हटलं होतं चतुर चालाक खेळाडू म्हणजे ज्याची व्याख्या आहे मुकेश धुबला, मालिक या नावाने प्रसिद्ध. पाहूया पुढचा चेंडू. दोन्ही चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. एक शेवटचा चेंडू असेल. दोन चेंडू शिल्लक असतील. सॉरी अंपायर. नक्कीच या धावसंख्या जाऊन पोहोचलाय 46 धावा. मात्र सुंदर चेंडू नक्कीच कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढला. तिकडे फिल्डर तैनात जतीन. एक धाव पूर्ण, थोडंसं फंबल आणि दुसरा धाव सक्सेसफुली पूर्ण करतोय सतीश आणि मुकेश. याच 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 48 धावा. पुढचा चेंडू. मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला चेंडू आणि चेंडू सरळ निशांच्या हातात. आणि आता मात्र मोठा झटका लागतोय वैद्यविल्यान या संघाला. डीजे आता गोलंदाजी मार्कवर हितेश्वर खंडे. बॅटीची कडा आणि तिकडे एक सुंदर झेल भूमीच्या हातात निसटताना, नाही तर पकडलाय झेल आणि गडी बाद होतोय. नक्कीच आता मात्र फलंदाजी मार्कवर येतोय जगदीश धोडी. नक्कीच आपल्या शाळेतले सर कार्यकर्ता, नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व जगदीश धोडी. नक्कीच जगदीश सर ऑन स्ट्राईक, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातो आशागड परिसरात. परंतु आता मात्र फलंदाजी करावी लागेल. हो या पुढचा चेंडू. पहिला चेंडू नक्कीच एक सुंदर एक वाईट चेंडू. नक्कीच खराब लाईन हितेश कडनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 49 धाव्यावर. पुढचा चेंडू. मात्र नक्कीच थोडस तिकडे स्लिप होताना जगदीश सर, परंतु काय घडतंय थोडीशी चुकीच्या एंडवर फेकी होती आणि त्याच मागे एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 50 धावा. हाफ सेंचुरी. नक्कीच अर्धा पडाव पाडलाय वैद्यवली या संघाने, परंतु पूर्ण करावा लागेल सचिन आणि जगदीशच्या जोडीने. औया हितेश एक उत्कृष्ट गोलंदाज, नक्कीच कटर गोलंदाज म्हणून ओळखला जातो हितेश वरखंडे, परंतु खेळी करावी लागेल जगदीश आणि सचिनला. हो या पुढचा चेंडू. मात्र शॉर्ट चेंडू नक्कीच विरकावण्याचा प्रयत्न, तिकडे चांगली क्षेत्ररक्षण परंतु खराब फेकी
आणि 1 धाव पूर्ण. चांगलं बॅकअप. मी पहिलाच म्हटलं होतं लाइफ को या क्रिकेट बैकअप बहुत जरूरी है. इसी 1 रन के साथ रनों की बात की जाए तो रन जहां पहुंचे हैं 51 रन, 51 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए अभी भी जगदीश दोड़ी स्ट्राइक मार्क पर. अगला गेंद हितेश. ओहो हो, ये थोड़ा सा अलग और ये बहुत ही बढ़िया कैच और जगदीश दोड़ी को जाना होगा रिटर्न बैक टू पवेलियन. डीजे नक्कीच आता मात्र फलंदाजी मार्क वर येतोय दीपक धोडी. मामू जयसूर्या. पाहूया पुढचा चेंडू. चांगला कमबॅक केलाय एनआर फायटर या संघाने. ओ हो 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 हो, पण थोडंसं इकडे बघायचं आहे इजा झालाय का. नक्कीच इथपर्यंत आम्हाला कॉल करायचा आहे. नक्कीच 12वा प्लेयर पाणी घेऊन जायचंय. पाणी घेऊन जायचंय आपल्या फिल्डरसाठी. नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसतोय हितेश. नक्कीच एक ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. दीपकला मात्र रोखून ठेवलंय. नक्कीच ज्या प्रकारे पॉवर प्ले मध्ये स्कोर आला होता त्यानंतर अंबुजा सिमेंटचे दिवार म्हणून उभा राहिलाय हितेश वरखंडे. धावा रोखून ठेवले त्या दिवाराने. पाहूया पुढचा चेंडू. कहीं पे निगाह है कहीं पे नजारा निशाना सॉरी. आग बंद मुंह खुला और दीपक जाएगा रिटर्न पवेलियन पर. सात घडी बाद. नक्कीच नक्कीच 7वा षटक घेऊन येताना ईश्वर भरवाड नक्कीच धावसंख्या लगावलेली 51 वर 7 घडी बाद. पाहूया पुढचा चेंडू. हो नक्कीच काय घडते तिथे. वाईट +1. नक्कीच 2 धावा येताना आणि या 2 धावांनी स्कोरबोर्ड हलताना 53 धावा.
एक सुंदर कमबॅक करताना एनआर फायटर. नक्कीच एनआर फायटर कडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. जतीन, नंतर संदेश चौधारी, त्याच प्रकारे निशांत वाडू, भौमिक पटेल. तर मात्र सुंदर चेंडू मात्र बांधून ठेवलाय. एक सुंदर कमबॅक करताना ईश्वर भरवाड. बघूया पुढचा चेंडू. ता मात्र फुल टॉस चेंडू आणि लॉलीपॉप झेल आणि परततोय तो किशोर. या पुढचा चेंडू ईश्वर भरवाड इकॉनॉमिक गोलंदाज. आता मात्र चेंडू सरळ विरकावून दिलाय. चेंडू जातोय. काय घडते? षटकार. नक्कीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसतोय तिकडे. चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट. फेअर प्ले अवॉर्ड असतं तर नक्कीच एनआर फायटरचे 12 पॉइंट असते या मॅचला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 59 धावा. नक्कीच उमेद की किरण म्हणून आलाय आशिष भोयाल. हा सुंदर चेंडू. नक्कीच षटकाची होते समाप्ती. 7 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 59. 8 गडी बाद.
65 धावा नक्कीच एक रन शॉट. मात्र कमबॅक केलंय आता वैद्यविलास संघाने सुद्धा ज्या प्रकारे विकेट गेले होते. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच काय घडतंय तिथे थोडस फंबल आणि चुकी खराब फेकी चुकीची फेकी म्हटली जाईल भौमिककडनं आणि 2 धाव परिपूर्ण. त्याच 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचलाय 67 ऑन द बोर्ड. अरुणदास कुठे पण असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. अरुणदास माझा आवाज जर तुमच्यापर्यंत
नक्कीच बाईकच्या स्वरूपात हा चिकी सिंगल. हो हो नक्कीच कट करून दिला चेंडू. तिकडे काय घडते नक्कीच थोडस तिकडे स्लिप होताना दीपक आणि का आपल्याला जयसूर्य म्हणून ओळख जातं ते दाखवलं कॅप पडून. नक्कीच टॉस बॉक्स कडे कॅमेरा थोडस वळवायचा आहे. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू बराच काळ हवेत आणि चेंडूच्या मागे विजय भंडार. नक्कीच चिते की चपळ बास की नजर असं खेळाडू विजय भंडार नक्कीच 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. याच 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलंय 5 धावा. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये आणि जाईल पार्किंग प्लॉट मध्ये एक लांब षटकार डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच एक सुंदर फटका आदेशच्या फडीतून. आता मात्र सुंदर बॅकअप तिकडे रामदासच्या माध्यमातून. नक्कीच एक निर्धाव चेंडू. तर मात्र चेंडू बराच काळ हवेत नितीन चेंडूच्या खाली आणि गडीबाद होताना आदेश. चला डीजेला देऊया संधी. एक मोठा झटका लागतो येणार फायटरला. थँक्यू डीजे. चला पंच नोंद घ्या. थोडस स्पीडअप करायचं. यानंतर सुद्धा एक सामना खेळवणार आहे आणि एक मोठा सामना होणार आहे MS11 वर्सेस जय महाराष्ट्र. थोडस स्पीडअप करायचं आहे सामना. चला धावसंख्या जाऊन पोहोचल्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच तिकडे काय घडते थोडस पाय स्लिप होताना. हा सामना स्लिप नाही झाला पाहिजे हेच अपेक्षित करतात NR फायटरचे समर्थक. नक्कीच मनीष माली अशाकडचे बॉडीगार्ड यांचं आगमन झालेलं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच एक उसळी घेणारा चेंडू पंच दरकारतात. 1 बाउन्स. नक्कीच 1 बाउन्स. पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच काय घडते तिथे एक निर्धाव चेंडू बांधून ठेवलाय. NR फायटर या संघाला 11 धावावर अजूनपर्यंत. संदेश जोतारी एक मोठा फलंदाज. नक्कीच ज्यावेळी चालतो वन साइड हिरो होतो तो आपल्या संघासाठी. परंतु आता मात्र थोडीशी मिसफिल्ड ST रक्षकाकडनं आणि एक धाव पुरा दुसऱ्याचा होईल का प्रयत्न. तर नक्कीच एक सुंदर कॉल तुफान आणि संदेशच्या माध्यमातून आणि 1 धाव. नक्कीच त्याच 1 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ते 12 धावा. नक्कीच अशाकडची A1 जोडी म्हणजेच तुफान ठाकूर आणि संदेश जोगदारी. नक्कीच बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखलं जातात A1 जोडी. त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल आपल्या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. मात्र गोलंदाजी मार्कवर रुपेश धोडी. तर मात्र चेंडू बिरकावून दिला. चेंडू खाली मामू दीपक जयसूर्या आणि एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून जाणला जातो आणि गडीबाद तुफान बॅक टू पवेलियन डीजे.
थँक्यू डीजे. पुढचा चेंडू अजिंक्य नक्कीच एक सुंदर सेन्सिबल क्रिकेटर म्हणून जाणला जातो. नक्कीच एक सेन्सिबल स्ट्रोक म्हटला जाईल क्रिकेटमध्ये. नक्कीच कव्हर ड्राईव्ह एक सेन्सिबल स्ट्रोक. षटकाची होते समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 13 धावा 2 गडी बाद. नक्कीच आशागड एक्सप्रेस ऑल बॉलिंग मार्क जगदीश धोडी. नक्कीच थोडीशी फील्ड मध्ये बदल करताना या एसटी रक्षक रुपेश धोडी. नक्कीच एक सुंदर जोडी रुपेश आणि जगदीशची. आता मात्र काय घडते तिकडे एक धाव परिपूर्ण. नक्कीच कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू भिरकावून दिला होता अजिंक्याने. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वर 2 गडी बाद. या पुढचा चेंडू ता मात्र हो 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 नक्कीच उसडी कमी असणारा चेंडू जगदीश धोडीकडनं मात्र बांधून ठेवलं अजूनपर्यंत संदेशला. पहिलाच म्हटलं होतं संदेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची व्याख्या आहे जगदीश धोडी. ता मात्र हो चेंज इन पेस. नक्कीच ज्या प्रकारे फील्ड सेटअप केलं होतं नक्कीच उपयोग येतोय विजय भंडारला. ज्या प्रकारे सर्कलच्या आतमध्ये आणलं जगदीश धोडीने एक चतुर चालाक कॅप्टनशिप. या पुढचा चेंडू आता मात्र खराब चेंडू आणि पुरेपूर फायदा उचलताना चेंडू. नक्कीच काय घडते तिथे आशिष कडवायचं आहे. नक्कीच 9+ षटकार याच 7 धावांनी 7 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावा. अजूनही फ्री हिटचा फायदा उचलू शकेल का संदेश जोरदारी. मी पहिलाच म्हटलं होतं क्षमता आहे. ता मात्र सामन्याला कुठेतरी कुलाटी देताना ता मात्र बेरकावून दिलाय चेंडू. चेंडू खाली नितीन कडे थोडंसं फंबल आणि 1 धाव पूर्ण आणि 1च धावांनी संकुष्ट मानताना अजिंक्य ठाणूकर. नक्कीच मागच्या सामन्यात सुंदर खेळी केली होती. या पुढचा चेंडू हो हो काय घडते तिथे. यू मिस अँड जगदीश विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल डीजे. नक्कीच लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू विरकावून दिलाय जतीन पोट्याने. नक्कीच फाईन लेगला चेंडू जाताना आता मात्र काय घडते तिकडे. नक्कीच सुंदर फेकी होती परंतु कलेक्ट झाला नाही. नक्कीच डायरेक्ट हिट असतं तर परतावलं असतं जतीन मोहितेला. नक्कीच या डबलने धावसंख्या जाऊन पोहोचली. थांबा 2 मिनिटं. षटकाची समाप्ती झालेली आहे. पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पहिला चेंडू 1 धावा नंतर 2 सलग डॉट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 1 विकेट आणि हे 2 धावा.
6 चेंडू झाले, 7 चेंडू होते त्यातला एक नो. षटकाचे होते समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 24 धावा, 3 गडी बाद. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. यानंतर ही एक मोठा सामना होणार आहे, जय महाराष्ट्र वर्सेस MS11. नक्कीच MS11 मागचा सामना जिंकून 2 पॉइंट घेऊन पॉइंट टेबल मध्ये लीड करताना दिसते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर विजय भंडार. या समोर आहे तो संदेश जोतारी. भाऊया पुढचा चेंडू. पहिला चेंडू मात्र ऑफ स्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच दरकारतात वाईट चेंडू आणि या वाईट धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 25. धावा. ता मात्र चेंडू दिलाय डीप पॉइंटच्या डोक्यावर जातोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. DJ थँक्यू DJ. नक्कीच पहिल्या चेंडूवर आला एक दमदार चौकार. ता मात्र काय घडते, नक्कीच उसळी कमी असणारा चेंडू. एक निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू. आता मात्र तिकडे स्लोवर चेंडू. नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळते. त्या मात्र चेंडू बराच काढावेत आणि घडी बाद. नक्कीच आता मात्र बॅटिंग मार्क वर आहे तो भौमिक पटेल. नक्कीच वय कमी पण नक्कीच कारनामे मोठे असते या खेळाडूचे. पाहूया भौमिक. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. नक्कीच लॉंग ऑफला चेंडू हडवाड पद्धतीने फील्ड करताना सतीश तांडेल. एकच धाव मिळेल, एक चिकी सिंगल म्हटला जाईल. आता स्ट्राईक वर आला तो जतीन मोहिते. पाहूया विजय भंडार. आता मात्र थोडस खराब चेंडू. नक्कीच पंच दरकार वाईट बॉल. पाहूया पुढचा चेंडू काय करतो भंडार आपल्या संघासाठी. आता मात्र हो वाईट चेंडू. नक्कीच उसळी घेणारा चेंडू.
पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 32 व 4 गडी बाद. आता मात्र समीकरणात 24 चेंडू आणि 37 धावाची गरज असेल एनआर फायटर या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव पद्धतीचा चेंडू रुपीच्या माध्यमातून अजूनही 23 चेंडू आणि 37 धावा. एक क्षमता आहे भौमिककडे या सामन्याला एकतर्फा करण्यासाठी, परंतु प्रयत्न करावा लागेल. आता मात्र नक्कीच चांगला कनेक्शन आणि चेंडू सरळ जातोय. ओहो हो सुंदर तिकडे फेकी पाहायला मिळते मुकेश कडनं आणि एकच धाव, त्यास एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावा. पुढचा चेंडू ओ हो हो नक्कीच एक सुंदर चेंडू, तेवढंच सुंदर बॅकअप तिकडे आशिषच्या माध्यमातून. आता मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि एक अजून निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. थोडस कुठेतरी सामना एक बाजू झुकवतोय रुपेश दोडी आपल्या संघासाठी आणि समीकरण आहे तो 19 चेंडू आणि 36 धावाची गरज. शेवटचा चेंडू आता मात्र फुल टॉस चेंडू, चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. षटकार डीजे. नक्कीच समीकरण आहे तो 18 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच अखिलेश पांडे सरांचं स्वागत करतोय. नक्कीच सर व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. नक्कीच सर वेलकम असेल आपल्या या स्पर्धेला. अखिलेश पांडे नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. पुढचा चेंडू भौमिक. आता मात्र नक्कीच काय घडते तिथे, नक्कीच उसळी कमी असणारा चेंडू. नक्कीच समीकरण होतोय तो 17 चेंडू 30 धावा. नक्कीच 10च्या सरासरीने चेंडू जात खेळावं लागेल या सामन्याला जिंकण्यासाठी. नक्कीच पंच तिकडे तैनात आहेत आपले. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच काय घडते तिथे, दात मागताना पंचांना, परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचाला प्रेशराइज करू नये. चला सलग दुसरा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आता मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये फिल्डर तैनात. त्यांनी सुंदर फेकी करताना आशिष भुएल फक्त एकच धाव मिळेल. आता स्ट्राइक वर आलाय तो किशोर एक सुंदर फेकी करताना. आता मात्र स्ट्राइक वर आलाय जतीन मोहिते. नक्कीच मागच्या चेंडूवर एक मोठा तुंग षटकार खेळला होता, परंतु आता त्याच प्रकारे मोठे फटके खेळावा लागेल. आता मारून तो चेंडू बराच काढावेत. नितीन गुजर
चेंडू खाली आणि थोडीशी चुकी आणि चेंडू सरळ निघून जातो. 1 2 3 4 बाउन्स चौकार डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आता समीकरण आहे तो. ता मात्र काय घडते तिथे. चेंडू जातोय वाईट +4. 5 धावा नशिबाचा चौकार. आता मात्र समीकरण आहे तो 14 चेंडू आणि 20 धावा. चला पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका. आपल्याला यानंतर सुद्धा सामना खेळवायचा आहे. 14 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय एनआर फायटर आपल्या संघासाठी. चला 14 चेंडू आणि 20 धावा कमबॅक करताना दिसतोय जतीन आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू विजय. नक्कीच स्लोअर पद्धतीचा चेंडू. 13 चेंडू 20 धावा. चला थोडीशी घाई करायची आहे पण यानंतर सुद्धा आपल्याला एक सामना खेळवायचा. एक महत्वाचा सामना असेल जय महाराष्ट्र वर्सेस MS11. पुढचा चेंडू मात्र बिरगाव दिलाय. चेंडू सरळ निघून जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं. दंडन करत षटकार डीजे. बारा चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता असेल एनआर फायटर या संघाला सामना जिंकण्यासाठी. नक्कीच थोडंसं महागडं षटक विजयकडनं पाहायला मिळालं. ज्या प्रकारे हल्ले चढवले जतीन मोहितेने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मुकेश दुबला. पुढचा चेंडू मुकेश. मात्र सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण जगदीश धोडी कडनं. नक्कीच मी पहिलाच म्हटलं होतं एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. पुढचा चेंडू मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. तिकडे फिल्डर तैनात परंतु त्याला त्याच्या दस्तकावर मस्तक देऊन चेंडू जातोय विजय भंडारच्या हातात. 10 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो जतीन मोहिते. एक हार्ड हिटर फलंदाज. बघूया 10 चेंडू 13 धावा. मात्र बिरकावून दिलाय चेंडू. नक्कीच तिकडे फिल्डर तैनात विजय भंडार. खूप सुंदर फेकी. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण विजयच्या माध्यमातून. अजूनही समीकरण आहे तो 9 चेंडू आणि 12 धावा. अजून स्ट्राईकवर आहे तो भौमिक. मी पहिलाच म्हटलं होतं क्षमता या दोघांकडे या सामन्याला एक बाजू झुकवण्याचा. त्याच प्रकारे काय फलंदाजी केलाय जतीन मोहिते व भौमिक पटेल. स्लोवर चेंडू. नक्कीच फसवा चेंडू म्हटला जाईल. आणि काय घडते थोडीशी मिसफिल्ड जगदीश धोडीकडनं आणि 1 धाव. नक्कीच जर हातात असता चेंडू तर नक्कीच घडी बाद होऊ शकला असता धावचेच्या स्वरूपाने. परंतु मेहनत करने वाली की कभी हार नहीं होती. त्याच प्रकारे फलंदाजी करताना. मात्र शॉर्ट चेंडू आणि थोडीशी चुकी तिकडे एसटी रक्षकाकडनं. आणि काय घडते नक्कीच एक चोरटी धाव म्हटली जाईल. थोडस बॉडी लँग्वेज आज कमी दिसतोय वैद्यविलन या संघाच्या प्लेयर कडनं. आता मात्र समीकरण आहे तो 7 चेंडू आणि 10 धावा. बघूया पुढचा चेंडू. मात्र बिरकावून दिलाय चेंडू सरळ जातोय तिकडे विजय भंडारच्या हातात. फक्त 1च धाव मिळाला. आता सामना मात्र बॅलन्सिंग म्हटला जाईल. 6 चेंडू 9 धावा. चला थोडीशी घाई करायची पंच. टीम मीटिंग साठी वेळ देऊ नका. 6 चेंडू 9 धावाची आवश्यकता असेल.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर सचिन 6 चेंडू 9 धावा. नक्कीच एक मोठा फटका कुठेतरी सामना झोकू शकतो. पाहूया 6 चेंडू 9 धावा. खराब चेंडू नक्कीच वाईट प्लस 1 धाव. नक्कीच आता मात्र सामना कुठेतरी झुकताना दिसतोय एनआर फायटरच्या जवळ. नक्कीच आता 6 चेंडू आणि 7 धावा. खराब गोलंदाजी म्हटली जाईल. रुपेशकडनं सुद्धा आज चुकी होताना दिसते. ओहो हो 6 चेंडू 6 धावा. या पुढचा चेंडू ता मात्र चेंडू विरकावून दिला. चेंडू बराच काळ हवेत आणि काय घडते तिकडे 2 धावा परिपूर्ण. पाच चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता असेल एनआर फायटरला या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी. आता मात्र चेंडू सरळ निघून जातोय षटकारासाठी. डीजे वेल प्लेड एनआर फायटर. नक्कीच जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. चला यानंतर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला MS11 फिल्डिंग लावून घ्यायची आहे. MS11 चला आपल्याकडे वेळ कमी आहे. थँक्यू डीजे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय जतीन मोहिते. नक्कीच मी विनंती करेल